गीत रचल्याप्रकरणी विधिमंडळामधील हक्कभंगाचं प्रकरण समोर आलेलं होतं। यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांची हक्कभंग समितीच्या समोर सुनावणी होणार आहे आणि यासाठी हे दोघे देखील हजर राहिलेले आहेत। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे या समितीच्या समोर आपली बाजू मांडणार आहेत। तर हे दोघेही या चौकशीसाठी उपस्थित आहेत। आपण बघतोय बाजू आपली मांडलेली आहे या समितीच्या समोर। त्यांनी पुढची सुनावणी आता 10 मार्चला होणार असल्याचं देखील कळतं आहे। तर कॉमेडियन कुणाल कामरा यानं एक विडंबनात्मक असं गीत रचलेलं होतं। या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा या दोघांची देखील चौकशी होते किंवा त्यांनी हक्कभंग समितीच्या समोर हजेरी लावावी असं म्हटलं गेलं होतं। सुनावणीसाठी आज हे दोघेही हजर राहिलेले आहेत। या दोघांनी देखील आपापली बाजू मांडलेली आहे या समितीच्या समोर आणि यानंतर आता पुढची सुनावणी येत्या 10 मार्चला होणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, काही महिन्यांपूर्वी खरं तर हे विडंबनात्मक गीत रचलेलं होतं। या दोघांनी देखील आज हजेरी लावलेली आहे। काय नेमकी बाजू मांडली आहे या दोघांनी देखील? अद्याप कळलेलं नाही की बाजू नेमकी काय मांडली, कारण आपण बघितलं काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये विडंबनात्मक हे जे गीत आहे ते एकनाथ शिंदे यांच्यावर त्याने केलं होतं आणि त्यानंतर कुणाल कामराला नोटीस पाठवण्यात आली होती। त्याच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर कुणाल कामरा आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पण हक्कभंग आणला होता। त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती। प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग आणला होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर आज समिती, विशेष अधिकारी समिती आहे, त्यांच्या समोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी या दोघांना बोलवण्यात आलं होतं आणि आपण इथे आपण बघतोय की विधान भवनामध्ये सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा हे दोघे जण आपल्याला आलेले पाहायला मिळाले। प्रसाददार जे अध्यक्ष आहेत त्यांच्या समोर त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। नेमकं काय म्हणणं मांडलं, कारण पुढची वेदांत, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, आपण बघूया। हाँ बोलो। हियरिंग हो चुकी है? नहीं, आज नहीं हुई हियरिंग। क्यों नहीं? क्या वजह थी? क्यों हियरिंग क्यों नहीं हो पाई? आप पूछ सकते हैं उनसे। सर, लेकिन जिस तरह से आपने जो गाना लिखा था उसके बाद जो माहौल महाराष्ट्र में हुआ, इसके बारे में क्या कहना है? कुछ माहौल का मेरे को नहीं पता, अभी तक मैं आरोप पढ़ रहा हूँ। आपने जो गाना बनाया, आपने जो, लेकिन राजनीति आप इतने दिन बाद मुंबई में आए, हाँ, आप सेफ फील कर रहे हैं? क्योंकि जिस तरह से पॉलिटिकल प्रेशर था, जिस तरह से एकनाथ शिंदे के बारे में आपने कुछ गाना लिखा था और उसके रिएक्शंस आए थे, तोड़फोड़ भी हुई थी मुंबई में, होटल तोड़ा गया था। सवाल क्या है? तो अभी जब आए हैं तो आपको सेफ लग रहा है? आपके सेफ्टी के हिसाब से सेफ हूँ मैं। आपने टी-शर्ट तो पहना है कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। बस और कोई कमेंट? बस आप गिरोगे फालतू पे, कोई पॉइंट नहीं है इसका। मैं 10 तारीख वापस आऊंगा, जब बात करूंगा उनसे तब आपसे भी बात कर लूंगा। फिर से स्टैंड अप करेंगे इस बारे में? अगला स्टैंड अप आपका कौन सा आपको होगा? टिकट लेके देख के आना पड़ेगा। कॉर्पोरेटर पुन्हा पुन्हा गोपाल तंत्रपाळे हो मी मस्त व्यवस्थित आहे। हो, अण्णा बनसोडे साहेबांकडे आलो, समझ उपाध्यक्ष ओके, विधानसभा। नाइस। बरं आहे ना? हाँ, हो, एक बड़ा नंबर है। सर। लेकिन आपके साथी लोग उनसे पूछिए। हाँ, उनसे पूछिए ना। लोग चर्चा कर रहे हैं कि अब कुणाल कामरा बैकफुट पे आएंगे, आपकी राय क्या है? फुट पे तो नहीं। हाँ यार छोड़ो ना, जब मैं उनसे बात करूंगा। हाँ, एक मिनट, काफी समय बाद, नहीं नहीं, लेकिन इस वाकये के बाद लगातार आएंगे। जब टाइम मिलेगा आ जाऊंगा। इस वाकये के बाद लोग कह रहे हैं कि आप बैकफुट पे आएंगे। हाँ करेंगे ना, ऑफ कोर्स करेंगे। हाँ, लोग कहते हैं नहीं कि है। अब आप बैकफुट पे आएंगे, आप आएंगे बैकफुट पे वो तो देखेंगे। या आप गिरो मत अपनी भाई, राय गिरो। रखेंगे, बेबाक अपनी राय रखेंगे? कॉन्स्टिट्यूशन पे आप बिलीव करते हैं? पूरा विश्वास है? आज जो कुछ भी हुआ है, आज आपको बुलाया गया, कुणाल जी सिर्फ 2 मिनट, कुणाल जी 2 मिनट, मुंबई में ही हूँ। कुणाल जी कितने गंभीरता से ले रहे हो इस मुद्दे को? सॉरी मैं मुंबई में। गंभीरता से ले रहे हो? आपने ये जो अरे भाई पहना है, सुनो अच्छा आराम से, पहले तो आप गिर जाओगे, आप रुको, ठीक है? मैं कॉन्स्टिट्यूशन में मानता हूँ, जब मुझे बुलाया जाएगा मैं आऊँगा। मैं आज भी आया था, आज नहीं हो पाया हियरिंग, सुनवाई नहीं हो पाई कोई रीज़न से, शायद बहुत कुछ चल रहा होगा शहर में, तो ठीक है, जब वापस बुलाएंगे तब भी आ जाएंगे। अब अनऑफिशियली 10 मार्च बोला गया है तो 10 मार्च भी आ जाएंगे।
ठीक है, लेकिन दिल में कई डर का माहौल है। आपने ठेस पहुंचाई विधिमंडल की गरिमा मेरे लगने नहीं लगने से कुछ नहीं होता है। जो भी उनके आरोप है उसके बारे में जब मेरे पास आरोप आएंगे मैं उसके बारे में अपना आंसर दे दूंगा। लेकिन दिल में कई डर है कि आपके ऊपर हमला हो सकता है। क्या? दिल में डर है आपके ऊपर हमला हो सकता है। ये हमला है मेरे ऊपर ये हमले के अलावा मेरे को कोई हमले का डर नहीं है। नहीं, लेकिन मीडिया भी बोलो। आपके सपोर्ट हाँ। में था ही ना तब। आप तो इतना फुटेज भी मिला। अरे पर आप गिर जाओगे घूमते घूमते कैमरा लेते लेते। एक मिनट मैं बंद करो आप, मैं खुश हूँ। अच्छा वो तो बंद नहीं कर सर, सकते। सर कॉन्स्टिट्यूशन आपने पहना हुआ। आप बेबाक मना नहीं कर रहा हूँ। अपनी बात रखते हैं हाँ। और लोग भी आपको काफी पसंद करते हैं, लेकिन जो सत्ताधारी है हाँ। उनको आपकी बातें चुभती है। हाँ। क्या ऐसी वजह है कि उनको ये बातें चुभती है? सत्ताधारी को बातें चुभनी चाहिए ना, हाँ। क्यों नहीं चुभे? तो और चुभाते रहेंगे आप भविष्य में भी? ऐसा कोई प्लान मैं बनाऊंगा तो मैं मीडिया को बता दूंगा। अरे बोलते ना यार। सगळ्या प्रकरणावर काय म्हणणं आहे तुमच्यासोबत ते पण होते, सुनावणीला नाही मी माझं म्हणणं मघाशीच मांडलेलं आहे. हे एक लक्षात घ्या, कुणाल कामराजींनी जी कविता गायली होती ती कविता हॅबिटेट स्टुडिओमध्ये गायली होती. त्यानंतर हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड झाली. आता आम्ही त्यांना एक्झॅक्ट आरोप काय आहेत या संदर्भात विचारणा करत होतो. मुळात आज ती जी साक्ष नोंदवायची होती ती साक्ष नोंदवली गेली नाही. कारण ही साक्ष नोंदवत असताना त्यात अडचण अशी झाली की मूळ तक्रारदार जे आहे त्यांची साक्ष आधी नोंदवली गेली पाहिजे. मूळ तक्रारदार हे प्रवीण दरेकर जी आहेत, मात्र प्रवीण दरेकर जी एका वेगळ्या दौऱ्यात आहेत, त्यामुळे ती साक्ष नोंदवली गेली नाही. आणि ती साक्ष जोपर्यंत नोंदवली जात नाही तोपर्यंत नोंदवली जाऊ शकत नाही मग असं त्यांचं आज म्हणणं तुम्हाला होतं. का बोलवलं? कारण त्यांना ही कल्पना होती की तक्रारदार नाहीये. नाही. मग आज तुम्हाला का बोलवलं? मला वाटतं याचं उत्तर समिती चांगल्या पद्धतीने देऊ शकेल. समितीने काल कदाचित जर आम्हाला कळवलं असतं तर कदाचित आम्ही काल आमचं रद्द पण झालं असतं. आज नेमकं सुनावणी इतकी आहे. नाही, आजच्या सुनावणीमध्ये काहीही झालं नाही. सुनावणीमध्ये त्यांनी गेल्या आम्हाला हेच सांगितलं की आपण आलेले आहात तर आपण चहा घ्या, आपण रिलॅक्स व्हा, कारण मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर आलेले नाहीत. दरेकर जेव्हा येतील तेव्हा त्यांची साक्ष आपल्यासोबत समितीचे प्रमुख प्रसाद लाड आहात. सर, एक जाता जाता प्रतिक्रिया, नेमकं काय झालं आणि काय सांगण्यात आलं? आज कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना हक्कभंग समितीच्या नोटिसी संदर्भात बोलवण्यात आलं होतं. त्यांची साक्ष नोंदवली जाणार होती, परंतु ज्यांनी हक्कभंग आणला आहे म्हणजे जे तक्रारदार आहेत ते सन्माननीय गटनेते आमदार प्रवीण दरेकर साहेब आज काही कारणामुळे साक्षीला येऊ शकले नाहीत. तर कायद्याच्या तरतुदीत यांची साक्ष घेणं हे योग्य नव्हतं. ती साक्ष घ्यावी असं कुणाल कामराने आम्हाला सांगितलं की माझी घेतली तरी चालेल, परंतु नियमाला अनुसरून ते चुकीचं होतं. त्यामुळे प्रवीण दरेकरांची साक्ष यांच्यासमोर घ्यावी आणि यांची साक्ष दरेकर साहेबांच्या समोर घ्यावी अशा पद्धतीचा निर्णय झाला. आणि त्यामुळे 10 तारखेला संध्याकाळी 4 वाजता 10 मार्च 2026ला संध्याकाळी 4 वाजता दरेकरांशी चर्चा करून ती वेळ देण्यात आलेली आहे. आम्ही अगोदरची डेट देत होतो, परंतु माननीय संपूर्ण समितीने असा निर्णय घेतला की बाकीच्यांशी पण आपण चर्चा करावी आणि सुषमा अंधारेजींनी आम्हाला विनंती केली की त्यांच्या घरामध्ये लग्न कार्य आहे, त्यामुळे या महिन्यात त्यांना शक्य होणार नाही, म्हणून मग 10 तारखेची वेळ दिलेली आहे. नाही, पण समजा जर आज मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर येणार नव्हते किंवा त्यांनी तशी कल्पना दिली होती तर मग आज नेमकी नाही, कुठल्याही डेट आहे त्या 15 दिवस आधी दिल्या जातात. हे न्याय प्रक्रियेप्रमाणे काम चालतं आणि बऱ्याचदा तक्रारदार आणि आरोपी यांच्याशी देखील विचारून आम्ही वेळ देतो, कारण तर या बातमीकडे आपलं लक्ष राहील. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पुढचे